गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या क्लासमध्ये. आपण आपल्या सर्वांना माहित असेल की आज बुधवार, बुधवारी आपण गणिताचा तास असतो. पाहूया आजच्या तासाला काय आहे ते. आपण पाठीमागच्या तासाला ज्या गोष्टी पाहिलेल्या होत्या त्या गोष्टीमध्ये सर्वप्रथम आपण बेरजेच्या गोष्टी तयार करायचा सराव केलेला होता. तो बेरजेच्या गोष्टी कशा बनवायच्या त्याची माहिती पाहिलेली होती. बेरजेच्या गोष्टी कशा बनवायच्या, बेरीज गोष्टी, नंतर आपण वजाबाकीच्या गोष्टी बनवणार आहोत. त्या कशा तयार करायच्या या बाबतीत आपण पाहत होतो. जसं पाठीमागच्या गोष्टीमध्ये गोष्टीवरून उदाहरण सोडवणं आणि उदाहरणावरून गोष्ट तयार करणं असे दोन भाग होते. इथं स्क्रीनवर तुम्हाला जो दिसतोय तो भाग आहे गोष्ट, आणि त्या गोष्टीवरून मग गणित सोडवणं असा भाग होता. इथे चार गोष्टी दिलेल्या आहेत. बेरजेची शाब्दिक उदाहरण म्हणजेच बेरजेची गोष्ट आहे. बेरजेचं शाब्दिक उदाहरण तयार करायचं ही बेरजेची गोष्ट आहे आणि ते अंकामध्ये मांडून ते सोडवायचं. अंक संख्या लिहून नंतर मग ते उदाहरण सोडवलं. आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये पेपरमध्ये शाब्दिक उदाहरणं विचारलेली असतात, गोष्टी दिलेल्या असतात. ती गोष्ट समजून घेऊन त्या गोष्टीचा अर्थ कळल्यानंतर त्या गोष्टीमध्ये बेरीज करायची आहे की वजाबाकी करायची आहे हे समजून घ्यायचं असतं. आणि समजल्यानंतर मग तुम्हाला ते संख्यामध्ये मांडून, उभ्या मांडणीनं मांडून किंवा आडव्या मांडणीनं मांडून ते उदाहरण सोडवायचं असतं. जसं इथं पाहायला असेल, एका आंब्याच्या झाडाला 58 आंबे, दुसऱ्या झाडाला 34 आंबे लागले होते, तर दोन्ही झाडावर मिळून किती आंबे लागलेले होते. तुम्हाला अशी गोष्ट तयार करायची असताना मग आंब्याच्या झाडाच्या ऐवजी पेरूचं झाड, लिंबूचं झाड, वेगवेगळ्या झाडांची उदाहरणं घेऊन तुम्ही एक नवीन उदाहरण तयार करू शकता, नवीन गोष्ट तयार करू शकता. चंदूच्या वर्गात 24 मुलगे आणि 26 मुली आहेत, तर वर्गात एकूण मुले किती? इथं आपण पाहिलं का वर्गाचं उदाहरण दिलेलं आहे. आपण चंदूच्या वर्गाच्या ऐवजी रोजलच्या वर्गात, सरताच्या वर्गात, जोयाच्या वर्गात असं वेगळं गणित तयार करू शकतो. इथं नाव फक्त वेगळं वापरायचं, संख्या वेगळी वापरायची. आता इथं चंदूच्या वर्गात म्हटले तिथं जोयाच्या वर्गात म्हटलं, 24 मुलगे म्हटले तिथं 14 मुलगे म्हटले, 26 मुली म्हटल्या तिथं 16 मुली म्हटल्या. तर वर्गात एकूण किती मुले आहेत, एक वेगळं उदाहरण तयार होईल, वेगळं गणित तयार होईल. म्हणजे संख्या बदलल्या. आंब्याच्या झाडाला वरचं जे उदाहरण होतं तर पेरूच्या झाडाला म्हटलं 58 पेरूच्या ऐवजी 28 पेरू म्हटले. दुसऱ्या झाडाला 34 आंबे म्हटले तिथं 24 आंबे म्हटले. म्हणजे तिथल्या संख्या बदलल्या की गणित बदलतो. म्हणजे 28 पेरू तर दुसऱ्या झाडाला 24 पेरू
लागलेले आहेत तर दोन्ही झाडावर मिळून किती पेरू लागलेले आहेत. आपण आंब्याच्या उदाहरणावरून सफरचंदाचं, केळीचं, डाळिंबाचं, चिकूचं, पेरूचं वेगळं उदाहरण तयार करू शकतो. वेगळं शाब्दिक उदाहरण तयार करू शकतो किंवा त्याला गोष्ट म्हणू, आपण वेगळी गोष्ट बनवू शकतो. त्या गोष्टीवरून वेगळं उदाहरण असं मांडून सोडवू शकतो. आईजवळ 42 रुपये आहेत, बाबाजवळ 49 रुपये आहेत, तर दोघांजवळ मिळून किती रुपये आहेत? इथं आई आणि बाबाच्या ऐवजी ताई आणि दादा जवळ म्हणू शकतो. रुपये 42 रुपयाच्या ऐवजी आपण म्हणू शकतो 22 रुपये किंवा 19 रुपये. आपल्याला वाटतील ते रुपये आपण इथं घेऊ शकतो. ताई दादांच्या ऐवजी काका काकी, मामा मामी अशी नावं घेऊ शकतो आणि त्यांच्यापासून वेगळं उदाहरण तयार करू शकतो, वेगळी गोष्ट बनवू शकतो. ताईने अंगणात 19 झेंडूची आणि 15 गुलाबाची रोपे लावली, तर तिने एकूण किती रोपे लावली असं उदाहरण होतं. ताईने म्हणण्याच्या ऐवजी इथं माईने म्हणू शकतो, आजीने म्हणू शकतो, काकीने, मामीने, आईने किंवा दादाने. झेंडूच्या ऐवजी दुसरी गुलाबाची म्हणू शकतो किंवा सदाफुलीची म्हणू शकतो, जास्वंदीची म्हणू शकतो. वेगळी झाडं आपण वेगळी रोपं लावली असं म्हणू शकतो. आणि कोणत्याही फक्त फुलांचीच नाही, फळांची घ्या, पेरूची घ्या, आंब्याची घ्या आणि वेगळं गणित तयार करून, वेगळी गोष्ट तयार करून आपण हे त्याच्या गोष्टी लिहू शकतो. वही आणि पेन घेऊन बसलेला असाल तर आता तुम्हाला या जी 4 उदाहरणं आहेत, या 4 उदाहरणावरून नवीन 4 उदाहरणांच्या गोष्टी तयार करायच्या आणि त्या मला सांगायचे. या 4 वरून नवीन 4 तयार करायचे. प्रत्येकाने वेगळी तयार करायची. तुमच्या आयडियानं, तुमच्या कल्पनेनं वेगळी बनवायची. कशी बनवायची ते सांगितलेलं आहे. मग वर आंब्याच्या झाडाला म्हटले, आंब्याच्या झाडाला चंदूच्या वर्गात, आई जवळ आणि ताईने अंगणात. 4 उदाहरणं कशी कशी बनवायची? 1 रुपयांचं उदाहरण आहे, एक मुलांचं उदाहरण आहे वर्गातल्या, एक रोपांचं उदाहरण आहे आणि एक फळांचं उदाहरण. 4 उदाहरणं तुम्हाला, 4 गोष्टी. एक फळांची गोष्ट तयार करायची. फळं, मग कोणती फळं घेऊ शकतात? एका सीताफळाच्या झाडाला 72 सीताफळे लागलेली होती, सीताफळ लागलेले होते, तर दुसऱ्या झाडाला 64 सीताफळे लागलेली होती, तर दोन्ही झाडांवर मिळून किती सीताफळ लागलेली होती? गणित हेच आहे, आंब्याच्या झाडाचं गणित घेतलं, पण त्याच्या जाग्यावर आपण सीताफळ हे फळ बदललं आणि त्याच्यापासून नवीन उदाहरण तयार झालं. चंदूच्या वर्गाच्या ऐवजी तुम्ही दुसऱ्या कोणाचंही नाव लिहू शकता. कार्तिकच्या वर्गात, शरताच्या वर्गात, रोजेलच्या वर्गात दुसऱ्या कोणतंही नाव घेऊन तुम्ही एक वेगळं उदाहरण तयार करू शकता, वेगळं गणित तयार करू शकता. वर्गातल्या मुलांचं गणित आहे, पण वर्ग हा शब्द सगळ्यांच्याच गणितात आला पाहिजे. जसं फळ किती हे आपण शोधायचं आहे. फळ वर्गातील मुली किंवा मुलं किती आहेत हे शोधायचं आहे. त्यामुळं
वर्ग हा शब्द सगळीकडेच येणार. तसं वर आपण पाहिलं, झाड हा शब्द सगळ्यांकडेच येणार. वरच्या गणितामध्ये झाड हा शब्द आलाच पाहिजे. पण झाडावरील फळ. तिसरा उदाहरण तयार करत असताना रुपये हा शब्द, रुपयांवरून गणित तयार करायचं आहे. मग कोणाजवळ किती रुपये होते ते तुम्ही ठरवा. तुम्ही ठरवा की कोणाजवळ किती रुपये होते. रोपांचं गणित, कोणती रोपे लावली, कोणी लावली ते तुम्ही ठरवा आणि त्याचं एक उदाहरण तयार करा किंवा त्याचं एक गणित तयार करा. रोपांचं एक गणित, रुपयांचं एक गणित, वर्गाचं एक गणित आणि झाडांचं एक गणित. म्हणजे 4 गोष्टी तयार होतील. 4 गोष्टीवरून 4 गणित तयार होतील. 4 गोष्टी तयार होतील. 4 गोष्टीवरून 4 गणित तयार होतील. अशा पद्धतीने तुम्हाला हे बनवायचं आहे. आता गणित गंमत भागामध्ये इंग्रजीचा भाग जो होता, इंग्लिश मिडियमचा, इंग्रजीसाठी तिथं सुद्धा तुम्हाला हेच होतं का, उदाहरणं तीच होती पण वेगळ्या पद्धतीने होती. जसं अ मँगो ट्री हॅड a mango tree had 58 mangoes on it. A second tree had 34 mangoes on it. What are the total number of mangoes on both trees? मँगोच्या ऐवजी कावा वापरू शकता, पोमग्रेनेट वापरू शकता, ऍपलचं उदाहरण तयार करू शकता, कोणतंही उदाहरण तयार करू शकता. उदाहरण इंग्रजीतच तयार करायला पाहिजे असं नाही. इंग्रजीत तयार केलं तर छानच, मराठीत तयार केलं तरी छान. तुम्ही मराठीचं बनवू शकता किंवा इंग्रजीतून बनवू शकता. अशी ती 4 उदाहरणं होती, 4 गोष्टी होत्या. यामध्ये दुसरं होतं, देअर आर 24 बॉयज and 26 girls in Chandu's class. How many students are there in all? म्हणजे चंदूच्या वर्गात उदाहरण होतं इथं. जसं वर मँगो म्हणजे आंब्याचं उदाहरण होतं, तसं इथं चंदूच्या वर्गात there are 24 boys and 26 girls in Chandu's class. How many students are there in all? एकूण किती? there in all म्हणजे वर्गात एकूण मुलं किती, असंच उत्तर आहे, विद्यार्थी किती. इथं फक्त बॉयची संख्या बदलली आणि चंदू क्लासच्या ऐवजी सरताज क्लास, कार्तिक क्लास किंवा रोजल क्लास असं टाकून तुम्ही ते उदाहरण बदलू शकता. वेगळं उदाहरण तयार होतं नवीन. मम्मी has 24 rupees, daddy has 49 rupees. How many rupees do they both together have? मम्मी जवळ 42 rupees आहे, daddy has 49 rupees. How many rupees do they both together have? बोथ म्हणजे दोघे, टुगेदर एकत्र, दोघांचे एकत्र केल्यावर किती असतील असा हा प्रश्न होता. मम्मीचे रुपीज आणि डॅडीचे रुपीज हे रुपयांचं उदाहरण होतं. सिस्टर प्लांटेड
19 aster plants and 15 rose plants. How many plants were planted in all? बहिणीनं ताईनं प्लांटिंग केलेलं आहे. कशाचं प्लांटिंग केलेलं आहे? तर ते प्लांटिंग आहे ॲस्टर प्लांटचं. 19 ॲस्टर प्लांटची रोपं आहेत आणि 15 रोज प्लांटची रोपं आहेत. गुलाबाची रोपं लावलेली आहेत. आणि मग म्हटलेलं हाऊ मेनी प्लांट्स दे आर प्लांटेड इन ऑल, आणि एकूण प्लांटिंग किती रोपांचं केलेलं आहे, प्लांट्स किती आहे, असं हे विचारलेलं आहे. आपल्याला ज्या वेळेला अशी उदाहरणं तयार करायची असतात, अशा गोष्टी बनवायच्या असतात, एक्झाम्पल तयार पाहायचं आणि वर्ड्स मध्ये ते लिहायचं. पाठीमागच्या वेळेला सुद्धा ही आपण बोललेलो होतो की रिअल लाईफ इन वर्ड्स म्हणजे राईट अँड एक्झाम्पल फ्रॉम रिअल लाईफ इन वर्ड्स. शब्दामध्ये उदाहरण लिहा. इथं ऍडिशन दिलेलं आहे 24 + 16. पण 24 काय आहे आणि 16 काय आहे हे तुम्ही लिहायचं, तुम्ही ठरवायचं काय आहे ते. एका फुगेवाल्याकडे 24 फुगे हे लाल रंगाचे होते, 16 फुगे हे हिरव्या रंगाचे होते, तर एकूण फुगेवाल्याजवळ फुगे किती. उदाहरण तयार झालं. तसं तुम्ही कोणतंही उदाहरण तयार करू शकता तुमच्या स्वतःच्या मनानं, स्वतःच्या विचारानं. स्वतः उदाहरण तयार करायला शिकायचं, म्हणजे गणिताची गोष्ट बनवायला शिकायची किंवा बेरजेची गोष्ट बनवायला शिकायची. आणि बेरजेची गोष्ट बनवता यायला लागली की तुम्ही गोष्ट तयार करून ती उदाहरण सोडवू शकाल. आणि उदाहरण सोडवून मग तुम्ही स्वतःच खूप वेगवेगळ्या उदाहरणांचा सराव कराल. तुम्हाला पुस्तकात थोडी उदाहरणं दिलेली असतात, तुम्हाला स्वतःला उदाहरणं तयार करता यायला लागली की तुम्ही दररोज वेगवेगळी 5 नवीन उदाहरणं तयार करून सोडवू शकता. आणि दररोज 5 अशी उदाहरणं लिहून सोडवता आली पाहिजे. बरे जाऊ द्या 5 तयार करायची, 2 बेरजेच्या गोष्टीची 2 उदाहरणं तयार करू शकता, 2 वजाबाकीच्या गोष्टींची 2 उदाहरणं तयार करू शकता. 2च पानांचा अभ्यास होईल. एका पानावर 2 गोष्टी, एक गोष्ट लिहिली त्याचं एक गणित सोडवलं, दुसरी गोष्ट लिहिली त्याचं एक गणित सोडवलं. हे झालं बेरजेचं. वजाबाकीसाठी सुद्धा तसंच, एक गोष्ट लिहिली त्याचं उदाहरण सोडवलं, दुसरी गोष्ट लिहिली आणि त्याचं एक उदाहरण सोडवलं. असं 2 उदाहरणं बेरजेच्या गोष्टीची, 2 उदाहरणं वजाबाकीच्या गोष्टीची, अशी उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. तुम्ही कोणत्याही संख्या घेऊ शकता आणि त्या संख्यांचा वापर करून तुम्ही स्वतः गणित तयार करू शकता, उदाहरणं तयार करू शकता, गोष्ट तयार करू शकता, शब्दामधली गोष्ट तुम्ही बनवू शकता. आता याच्यानंतर पुढचा भाग जो होता तो पुढचा भाग बऱ्यापैकी झालेला आहे. फक्त वजाबाकीचा उसण्याची वजाबाकी आहे, पुढच्या टप्प्यात आपण पाहणार आहोत. अजूनही आपण बेरजेचा सराव घेतो. पुढचा तास जो गणिताचा असेल त्यामध्ये वजाबाकीचा सराव होईल. उसण्याची वजाबाकी म्हणजे उसना कसा घ्यायचा आणि मग घालवायचं ते आपण पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत. इथं हे आपल्याला सांगितलेलं होतं की उदाहरणं कशी बनवायचे. भाषिक उदाहरण ज्याला म्हटलं जातं, भाषिक उदाहरण हे स्वतः तयार करायचं आहे. मग कोणतंही संख्या दिल्या तुम्हाला 54 आणि 18, 54 आणि 18 वरून गणित तयार कर, तर तुम्हाला ते तयार करता आलं पाहिजे. दिलेल्या संख्येवरून, कोणत्याही संख्येवरून 2 संख्या दिल्या तर त्या 2 संख्यांवरून तुमचं स्वतःच उदाहरण तयार करता आलं पाहिजे.
म्हणजे गोष्ट तयार करता आली पाहिजे. गणिताची बेरजेची गोष्ट, बेरजेची गोष्ट तुम्ही स्वतःची तयार करायची. प्रत्येकाची गोष्ट वेगळी असू शकते. पहा, आज ज्या भागाबद्दल आपण पाहतोय, गोष्टीतील बेरीज भाग 2, गोष्टीमधील बेरीज भाग 2, पान 51 वर हा अभ्यास आहे. गौरीकडे 15 रुपये होते, आईने तिला अजून 26 रुपये दिले, तर आता तिच्याकडे किती रुपये झाले? ही गोष्ट आहे. आता गोष्टीची बेरीज सोडवताना काय दिलेलं आहे, काय विचारलेलं आहे आणि काय करूया, हे 3 प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. काय दिलेलं आहे, तर गौरीकडे 15 रुपये आहेत ते दिलेलं आहे, आईने तिला अजून 26 रुपये दिले ते दिलेलं आहे. म्हणजे दिलेलं आहे, म्हणजे त्या गोष्टीमध्ये हे दिलेलं आहे. गोष्ट वाचल्यानंतर काय विचारलेलं आहे, तर गौरीकडे एकूण किती रुपये आहेत हे विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, गौरीकडे एकूण किती रुपये आहेत. मग आता काय करूया, गौरीकडचे रुपये काढण्यासाठी काय करूया, तर आपल्याला समजलं पाहिजे की एकूण रुपये काढायला सांगितलं म्हणजे बेरीज करूया. म्हणजे इथं लिहायचं बेरीज करूया, बेरीज. आणि मग बेरजेचं उदाहरण मांडायचं आणि वर गौरीकडचे रुपये लिहायचे. गौरीकडचे रुपये 15, आईने दिलेले 26 रुपये, आणि मग बेरीज केल्यानंतर एकूण रुपये आले. उदाहरण वाच, पाटीवर दशक एकक रेखाना आखून योग्य ठिकाणी अंक लिहून बेरीज कर. योग्य ठिकाणी अंक लिहायचे आणि मग बेरीज करायची. आता तुम्हाला आज दिवसभरामध्ये हे 4 उदाहरण आहेत. ह्या 4 उदाहरणांना सोडवायचं. जसं एका माळावर 24 गायी आणि 28 म्हशी चरत होत्या, तर माळावर एकूण किती गुरे चरत होती. हे उदाहरण लिहिलं की त्या उदाहरणाच्या खाली लिहायचं काय दिलेलं आहे, 24 गायी आणि 28 म्हशी हे दिलेलं आहे. काय विचारलेलं आहे, माळावर एकूण किती गुरे चरत होती हे विचारलेलं आहे. काय करूया, बेरीज करूया आणि मग प्रकारानं आपण उदाहरण सोडवायचं. हे पहिलं उदाहरण सोडवून झालं की परत दुसरं उदाहरण लिहायचं. सलमाने काल 34 रुमाल शिवले, आज तिने आणखी 38 रुमाल शिवले, तर सलमाने 2 दिवसात मिळून किती रुमाल शिवले. इथं काय करायचं, परत 3 प्रश्न. हे 3 प्रश्न प्रत्येक उदाहरणाच्या सुरुवातीला लिहायचे. हे 3 प्रश्न लिहायचे सोडवताना. हे उदाहरण लिहून झालं की याच्या खालच्या ओळीला काय दिलेलं आहे ते लिहायचं. सलमाने शिवलेले 34 रुमाल, म्हणजे 34 रुमाल आणि 38 रुमाल हे दिलेलं आहे. सलमाने शिवलेले रुमाल. काय विचारलेलं आहे, 2 दिवसात मिळून किती रुमाल शिवले हे विचारले. गौरीने 2 दिवसात किती रुमाल शिवले हे विचारलेलं. काय करूया, बेरीज करूया, बेरीज. आणि मग असे उभ्या मांडणीनं रकाने आखून योग्य ठिकाणी अंक लिहून आपल्याला हे दुसरं उदाहरण सोडवायचं आहे. नंतर तिसरं गणित लिहायचं. वसीमकडे 25 गोट्या आहेत, 25 गोट्या होत्या, आज खेळात त्याने 13 गोट्या जिंकल्या, तर आता वसीमकडे किती गोट्या आहेत. उदाहरण वाचलं, उदाहरण लिहिलं आपण की खालच्या ओळीला पुन्हा ही 3 वाक्य लिहायची आहेत. काय दिलेलं आहे, काय विचारलेलं आहे, काय करूया. काय दिलेलं आहे, तर वसीमकडे 25 गोट्या होत्या, त्याने 13 गोट्या जिंकल्या हे दिलेलं आहे. त्यात 25 गोट्या आणि 13 गोट्या हे जिंकलेलं आहे, ते दिलेलं आहे. काय विचारलेलं आहे, तर वसीमकडे आता एकूण किती गोट्या आहेत हे विचारलेलं आहे. मग काय करूया, इथं बेरीज करूया, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि मग रकाने आखून त्याची बेरीज करायची, ते उदाहरण सोडवायचं आहे. चौथं उदाहरण वाचल्यानंतर कळेल, दुकानदाराकडे काल 35 पतंग होते, आज अजून 19 पतंग आणले,
तर दुकानदाराकडे एकूण किती पतंग झाले? काय दिलेलं आहे तर कळेल, 35 पतंग आणि 19 पतंग हे दिलेलं आहे. काय विचारलेलं आहे तर आता दुकानदाराकडे एकूण किती पतंग आहेत हे विचारलेलं आहे. आणि काय करूया तर बेरीज करूया. अशा पद्धतीनं मग रकाने आखून पुन्हा सोडवणं. एक गणित सोडवत असताना ते गणित एवढं मोठं झालं पाहिजे. वर एक गणित दाखवले. अशा पद्धतीने इथं खाली 4 गणित आहेत, 4 उदाहरण आहेत, जे गोष्टी आहेत त्याच्यावरून ती सोडवायची आहे. आता खाली बेरजांसाठी गोष्टी तयार करा आणि सोडवा. संख्या दिलेल्या आहेत नुसत्या, या संख्या दिलेल्या आहेत त्याच्यावरून आपल्याला गोष्टी तयार करायच्या आहेत आणि त्या सोडवायच्या. गोष्टी तयार करायच्या, मग गोष्टी 22 आणि 37 ची गोष्ट बनवायची. एका माळावर 22 गायी आणि 37 म्हशी चरत होत्या, तर माळावर एकूण किती गुरे चरत होती, झाली गोष्ट तयार. म्हणजे ह्या संख्या वापरायच्या आणि एक नवीन गोष्ट तयार करायची. या सगळ्या अंकांसाठी गायी आणि म्हशी हा शब्द वापरून आपण गोष्ट बनवू शकतो. गोट्या शब्द वापरून करू शकतो, पतंग शब्द वापरून करू शकतो, पेरू शब्द वापरून कोणतेही शब्द वापरू शकतो आणि त्याच्यावरून एक नवीन गोष्ट तयार करू शकतो. आता गोष्टीतील बेरीज 51 वर दिलेली जी संख्या आहे त्याच्यावरून तुम्हाला बेरीज कर आणि वजाबाकी कर असा 52 पानावर भाग दिलेला आहे. आज 51 पानावरचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. 52 पानाकडे जायचं नाही, 51 पानावरचाच अभ्यास पूर्ण करायचा. बघूया. आज 51 पानावरची जी गणित आहेत, इथं खाली 6 गणित दिलेली आहेत. 51 पानावर खाली 6 गोष्टी तयार करायच्या आहेत आणि सोडवायच्या आहेत. वर इथं गोष्टी दिलेल्या आहेत, गोष्टीवरून गणित सोडवायचे आहेत 4. ही 4 गणित तयार करून सोडवायचे आहेत. इथं 6 गोष्टी तयार करून सोडवायच्या आहेत. अशा मिळून एकूण 10 गणित या पानावर दिलेले आहेत अभ्यासासाठी. 10 गणित 51 पानावरची आपल्याला सोडवायची आहे. सोडवताना ती अशी सोडवायची आहे. तिथं उदाहरण दिलेलं आहे, चित्र काढायचं नाही, पण आधी उदाहरण लिहायचं. उदाहरण लिहून झाल्यानंतर मग काय दिलेलं आहे हे लिहायचं, काय विचारलेलं आहे, काय करू लिहायचं आणि नंतर मग गणित असं उभ्या मांडणीनं लिहायचं आहे. दशक एकक अशी घरं तयार करून लिहायचं आहे. आणि पुढं सुद्धा त्याच्या लिहायचं आहे, असं शब्दामध्ये लिहायचं असतं. ते शब्दामध्ये लिहायचं आहे, ते पण लिहायचं. हे झालं एक गणित. अशा पद्धतीने ही 10 गणित तुम्हाला सोडवायची आहेत. लक्षात येते का? ही 10 गणित खाली जे दिलेले आहेत पान नंबर 51 वर, ही 10 गणित तुम्हाला ही पहिलं गणित जसं सोडवलेलं आहे त्या पद्धतीने सोडवायचे आहे. पहा, Gauri had 15 rupees, mother gave her 26 rupees more. How many rupees does she have now? What is given? हा पहिला प्रश्न लिहायचा आणि तो सोडवायचा. काय दिलेला आहे? व्हॉट इज आस्क्ड, काय विचारलेलं आहे पुढे लिहायचं. आणि व्हॉट शाल वी डू, आता आपण काय करायचं? ऍडिशन करायचं तर ते ऍडिशन पुढे लिहावं लागेल आणि ऍडिशनची परत मांडणी करून ऍडिशन सोडवावं लागेल. कसं करायचं ऍडिशनचं उदाहरण तर ते असं कॉलम्स ड्रॉ करून टेन्स आणि युनिटची कॉलम तयार करायची. योग्य ठिकाणी प्रॉपर डिजिट प्रॉपर प्लेसला लिहायची आणि नंतर ही गणित सोडवायची. इथं 4 वेगवेगळे 4 स्टोरीज दिलेल्या आहेत.
आणि या स्टोरीज वरून तुम्हाला ऍडिशन करायचे आहे. देअर वर 24 cows and 28 buffaloes grazing in the pasture. What was the total number of cattle there? दुसरं उदाहरण होतं, yesterday Salma stitches 34 handkerchiefs. If she stitches 38 more today, how many handkerchiefs would she have stitched in 2 days? तिसरं उदाहरण होतं, Wasim had 25 marbles. He won 13 more while playing today. How many marbles does he have now? And fourth number, a shopkeeper had 35 kites. If he brought, if he bought 19 more kites today, how many kites does he have in all now? ही चार उदाहरणं आहेत. ही शाब्दिक उदाहरणं आहेत किंवा शाब्दिक स्वरूपात गोष्टी आहेत, गरजेच्या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी जशा आहेत तशाच गोष्टी तुम्हाला या खाली दिलेल्या उदाहरणांच्या तयार करायच्या आहेत. 6 गोष्टी तयार करायच्या आहेत. मेक युअर ओन स्टोरी, स्वतःच्या स्टोरी तयार करा. फॉर द ऍडिशन गिवन बिलो अँड डू देम. तुमच्या स्वतःच्या 6 गोष्टी बनवा आणि त्या 6 गोष्टीची उदाहरणं जी आहेत ती अशा पद्धतीनं मांडणी करून सोडवा. इथं तुम्हाला मांडणीचं एक उदाहरण सोडवून दाखवलेलं आहे आणि गौरीच्या या उदाहरणासारखी उदाहरणं तयार करून तुम्ही ही 10च्या 10 उदाहरणं, 10 गोष्टी आणि 10 गोष्टींची 10 बेरजेची उदाहरणं सोडवलेली तुमच्या जवळ पाहिजे असा अभ्यास तुम्हाला आहे. आजच्यासाठी हा अभ्यास आहे. संध्याकाळच्या तासाला आणखी याच्यावर आपण तुमच्या सगळ्यांच्या प्रत्येकाकडून रिस्पॉन्स घेणार आहोत. एक एक उदाहरण या 6 ह्याच्यावरून तयार करून घेणार आहोत. एक एक गोष्ट तयार करून घेणार आहोत. एक दिलेलं उदाहरण सोडवायला सांगणार आहोत. अशा पद्धतीने संध्याकाळच्या तासाला याच्यावरच आणखी आपण अभ्यास पाहणार आहोत. आता पहा, तुमच्या पुढे फक्त 22 आणि 16 असे नंबर्स आहेत. या नंबर्स पासून तुम्हाला एक गोष्ट तयार करायची आहे. 12 आणि 16 नंबर्स पासून गोष्ट किंवा 12 आणि 16 हे अंक वापरून गोष्ट बनवायची आणि सांगायची. बघूया कोण सांगते. 12 आणि 16 हे नंबर वापरून गोष्ट बनवा. सांगणार आहे ते हँड रेज करा. 12 आणि 16 नंबर वापरून एक गोष्ट बनवायची, बेरजेची गोष्ट किंवा 12 आणि 16 नंबर. तुमच्या गोष्टीमध्ये 12 आणि 16 हे नंबर आले पाहिजे किंवा ते आले पाहिजे. जोया, गणित तयार करायचं. had 12 rupees. Mother gave her 16 rupees. More. How many rupees does she have now? छान जोया. तुम्ही अगदी मराठीत मध्ये सांगितलं तरी चालेल. खूप सोपं होईल असं वाटतं.
आणखी कोण? कार्तिक आणि भरत काहीतरी सांगते. कार्तिक, भरत. सर हा, बोलतो सर मला नाव सर बोलतो पण त्याच. चला दुसरं कोणी आहे का? तुम्हाला 10 उदाहरणं आज तयार करायची आहेत, 10 गोष्टी आणि सोडवायच्या आहेत. 10 गोष्टी तयार करून 10 गोष्टी सोडवायच्या आहेत.